राज्यातील धरणांमध्ये रविवार अखेर 965 टीएमसी पाणीसाठा झालाय। राज्यातील प्रमुख मोठ्या मध्यम आणि लहान धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही 1430 टीएमसी इतकी असून धरणात 67.50% पाणीसाठा झाला आहे। पुणे विभागातील धरणांची पाणी साठवण क्षमता ही 537.28 टीएमसी असून धरणात 83% इतका म्हणजेच 446.4 टीएमसी पाणीसाठा झालाय। पाणीसाठ्याबाबत पुणे विभाग राज्यात आघाडीवर आहे। विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसतोय। सिंचन प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुद्धा चांगला पाऊस झाल्यानं पाणी जलसाठ्यामध्ये वाढ झाली आहे। सध्या विदर्भातील 6 मोठ्या प्रकल्पांमधून विसर्ग सुरू आहे। विदर्भात एकूण 26 मोठे प्रकल्प आहेत। समृद्धी महामार्गालगत विदर्भ आणि मराठवाड्यातील 7 ठिकाणी कृषी केंद्र उभारण्यासाठी जवळपास 61% शेतकऱ्यांची संमती दर्शवली आहे। जमिनीच्या मोबदल्यामध्ये 30% विकसित भूखंड दिला जाणार आहे, तर शेतकऱ्यांना काही वर्षांपर्यंत दरवर्षी एकेरी 75,000 रुपये देण्याचा प्रस्ताव आहे। मागणी वाढल्यानं भेंडी, गवार, फ्लावर, वांगी, मटारच्या दरामध्ये वाढ झाली आहे। शेवगा, घेवड्याच्या दरामध्ये घट झाली असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। जळगावच्या रावेर तालुक्यातील रेल्वेद्वारे केळीची मोठी वाहतूक केली जाते, मात्र व्हीपीएन रेल्वेच्या बोगीमुळे केळीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। त्यामुळे व्हीपीएन रेल्वे बंद करून किसान रेल्वे सुरू करावी अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी केली आहे। केंद्र सरकार पुढील महिनाभरामध्ये इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध शिथिल करण्याचा आणि साखरेचं किमान विक्री मूल्य हे वाढवण्याबाबतचा निर्णय घेऊ शकतो अशी माहिती मिळते, पण साखरेच्या निर्यातीवरील निर्बंध कायम राहण्याची दाट शक्यता आहे। जामनेर तालुक्यातील तोंडापूर अजिंठा घाट हा निसर्गरम्य वातावरणानं फुललाय। पावसामुळे जिथं पाहावं तिथे हिरवाईनं नटलेली दृश्य समोर येतात। हे निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होतीये। श्रावण महिन्याच्या निमित्तानं सांगलीच्या कृष्णा नदीत होड्यांच्या शर्यतीचा थरार रंगला। या 13 होडी संघांनी सहभाग घेतला। अटीतटीच्या या सामन्यामध्ये कवठे पिरांच्या सप्तर्षी बोट क्लबनं बाजी मारत पहिला क्रमांक पटकावलाय। जळगावमध्ये पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे। एका भरधाव कारनं दुचाकीस्वार आणि पायी जाणाऱ्या महिलेला धडक दिली, त्यात 5 जण जखमी झाले आहेत। कोरेगाव तालुक्यातील आंबेवडे वाघोली इथं टेम्पो आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली आहे। अपघातामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 2 गंभीर जखमी झाले। या अपघातानंतर कंटेनरनं पेट घेतला, त्यामुळे ट्रकचं मोठं नुकसान झालंय। मुंबईतील गोवंडी शिवाजीनगर परिसरामध्ये जुन्या वैमनस्यातून 17 वर्षीय तरुणाची तलवारीने वार करून हत्या करण्यात आली आहे। हत्येचा व्हिडिओ समोर आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर दुसरा अल्पवयीन आरोपी फरार आहे। बदलापूर रेल्वे स्थानकावरील नव्या होम प्लॅटफॉर्मवरील फरशा उखडल्या आहेत। फरशांना भेगा पडल्यानं आता प्लॅटफॉर्मवरील कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत, त्यामुळे अपघात होण्याची भीती वर्तवली जाते। राज्यातल्या सर्व अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलंय। प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांकडून आजपासून आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। नवी मुंबईला मोरवे धरणातून पाणीपुरवठा करणारी वाहिनी बेलापूर सीबीडी इथं फुटल्यानं शनिवारपासून शहरामध्ये पाणीपुरवठा झाला नाहीये, त्यामुळे दुरुस्ती कधीपर्यंत होईल आणि पाणीपुरवठा कधी सुरळीत होईल याची सूचना देण्यात आलेली नाहीये। शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिना उलटल्यानंतरही नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन जागं झालं असून आजपासून शासन नियमाची अंमलबजावणी होणार आहे। त्यानुसार आता महापालिका शाळांच्या वेळा बदलल्या जाणार आहेत। कोन पनवेल येथील MMRDAच्या गृहप्रकल्पातील घरांच्या सोडतीतील विजेत्यांना अखेर राज्य सरकारनं मोठा दिलासा दिलाय। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून आकारलं जाणारं काही विजेत्यांचं सेवा शुल्क अखेर राज्य सरकारनं माफ केलंय। त्याबाबतचं पत्र नुकतंच राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलंय। पालघर जिल्ह्यातील वाढवण इथं देशभरातील सर्वात मोठं बंदर उभारण्यात येणार आहे। समृद्धी महामार्गावरून वाढवण बंदरावर पोहोचता यावं यासाठी MMRDC या महामार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे। इगतपुरी चारोटी असा 90 किलोमीटरचा महामार्ग MMRDC बांधणार आहे।
दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसराच्या पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष बांधकामाला मार्ग अखेर मोकळा झालाय। या पुनर्विकास प्रकल्पाच्या आराखड्यास राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीकडून नुकताच हिरवा कंदील देण्यात आलाय। दीर्घकाळ रखडलेल्या रायगड जिल्ह्यातील कोंढाणा धरणाचं काम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सिडकोनं कंबर कसली असून त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे। पुढील 4 वर्षांमध्ये हे धरणाचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट सिडकोनं ठेवलंय। धरणाची पाणी साठवण क्षमता 400 MLD करण्याची योजना आहे। त्यातून नैना क्षेत्रातील नागरिकांची तहान भागवली जाणार आहे। BBA, BCA, BMS, BBM या अभ्यासक्रमासाठी 29 ऑगस्टपासून प्रवेश सुरू होणार आहे। तत्पूर्वी अभ्यासक्रमांसाठी घेतलेला अतिरिक्त सीईटीचा निकाल 28 ऑगस्टला जाहीर केला जाणार आहे। नोंदणीनंतर 13 सप्टेंबरला या अभ्यासक्रमाची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे। राज्यातील दुष्काळी स्थितीमुळे 10वी आणि 12वीच्या एकूण 5,99,064 विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र त्यातील 86,035 विद्यार्थ्यांना शुल्क परताव्याची रक्कम पोहोचलेलीच नाहीये। मुंबई विद्यापीठाचा अमेरिकेतील प्रतिष्ठित अशा इंडियाना विद्यापीठाशी लवकरच शैक्षणिक सामंजस्य करार होणार आहे। यामुळे मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना दोन्ही विद्यापीठांची सहपदवी आणि दुहेरी पदवी मिळणार असून 2 सत्रांचं शिक्षण इंडियाना विद्यापीठामध्ये घेता येणार आहे।